नमस्कार मित्रांनो. आजपासून आपण ज्योतिष शास्त्रातील एका अशा प्रवासाला सुरुवात करणार आहोत, जो फक्त ग्रहांची माहिती देणारा नाही, तर ग्रहांचा अनुभव देणारा आहे. माझ्या मते ज्योतिषशास्त्रातली सर्वात मोठी चूक कोणती असेल, तर ती म्हणजे आपण ग्रह पाठ करतो, पण ग्रहांना ओळखत मात्र नाही. अनेक विद्यार्थी वर्षानुवर्ष ज्योतिष शिकतात, ग्रहांचं कारकत्व पाठ करतात, राशी, नक्षत्र, योग, दशा यांचा अभ्यास करतात. पण जेव्हा प्रत्यक्ष पत्रिका समोर येते, तेव्हा प्रश्न पडतो, आत्ता या सर्व ज्ञानाचा उपयोग कसा करायचा? कारण मुळातच ज्योतिषशास्त्र हे पाठांतराचं शास्त्र नाही, ज्योतिष हे अनुभवाचं शास्त्र आहे. तुम्ही असे बरेच ज्योतिषी बघितले असतील की त्यांना अनेक मंत्र अगदी मुखोद्गत असतात, परंतु त्यांच्या हाती पत्रिका दिली तर मात्र त्यांना नेमकं सोडवता येत नाही. परंतु असेही तुम्ही ज्योतिषी बघितले असेल की मंत्र किंवा खूप मोठी मोठी भाषणं ती देणार नाहीत, परंतु पत्रिका मात्र अचूक सोडवतात. हाच बदल आहे, हाच नेमका फरक आहे. जोपर्यंत ग्रह तुमच्या आजूबाजूच्या माणसांमध्ये दिसायला लागत नाहीत, जोपर्यंत ग्रहांचे गुणधर्म प्रत्यक्ष आयुष्यात जाणवायला लागत नाहीत, तोपर्यंत ग्रह समजलं असं म्हणता येणार नाही. तुम्ही एखाद्या व्यक्तीकडे पाहता, त्याच्या चालण्यात आत्मविश्वास असतो, त्याच्या डोळ्यात तेज असतं, त्याचं बोलणं प्रभावी असतं. तो कुणालाही घाबरत नाही, सत्य बोलतो, स्वाभिमानाने जगतो, मोठी जबाबदारी स्वीकारतो, लोक त्याचा आदर करतात. त्या क्षणी तुम्ही फक्त त्या व्यक्तीकडे पाहत नसता, तुम्ही सूर्याचा प्रभाव पाहत असता. आणि दुसरीकडे एखादी व्यक्ती सतत मानाची अपेक्षा करत असते, अहंकार वाढतो, स्वतःला सर्वश्रेष्ठ समजते, इतरांना कमी लेखते. तेथेही सूर्यच कार्य करत असतो, फक्त त्याची अभिव्यक्ती वेगळी असते. म्हणून या संपूर्ण मालिकेत आपण ग्रह पाठ करणार नाही, आपण ग्रह ओळखायला शिकणार आहोत. माझ्या गेल्या 22-25 वर्षाच्या अनुभवात किंवा ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासात आणि हजारो पत्रिकांच्या निरीक्षणातून एक गोष्ट वारंवार जाणवली: ग्रह आकाशात नसतात, ते माणसांच्या स्वभावात जगत असतात. दुसऱ्या शब्दामध्ये पिंडी ते ब्रह्मांडी, हे जे वचन आहे, ते सुद्धा तितकंच खरं आहे, ते अनुभवाला येतं. आपल्याला कोणाच्या डोळ्यात सूर्य दिसतो, कोणाच्या शब्दात बुध, कोणाच्या धैर्यात मंगळ, कोणाच्या संयमात शनी. आणि जेव्हा हे ग्रह तुम्हाला प्रत्यक्ष आयुष्यात दिसू लागतात, तेव्हाच ज्योतिष खऱ्या अर्थानं समजू लागतं. या मालिकेचा उद्देश भविष्य सांगणं नाही, या मालिकेचा उद्देश आहे ज्योतिष समजणं, ज्योतिष अनुभवणं आणि ज्योतिषाच्या माध्यमातून माणूस समजणं. आपण प्रत्येक ग्रहाचा अभ्यास 3 स्तरांवर करणार आहोत. पहिला, शास्त्र काय सांगतं. दुसरा, प्रत्यक्ष अनुभव काय सांगतो. आणि तिसरा, हा ग्रह आपल्या आयुष्यात कशा प्रकारे प्रकट होतो. हे 3 स्तर समजले तर पत्रिका पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन कायमचा बदलू शकतो. आज आपण सुरुवात करणार आहोत सर्व ग्रहांचा राजा, जीवनाला प्रकाश देणारा, स्वतः प्रकाशमान असलेला आणि संपूर्ण सौरमालेचा केंद्रबिंदू सूर्य. खगोलशास्त्राच्या दृष्टीने पाहिलं तर सूर्य हा केवळ ग्रह नाही, तो एक स्वयंप्रकाशित प्रचंड ऊर्जा निर्माण करणारा तारा आहे. संपूर्ण सूर्यमालेतील प्रत्येक ग्रह त्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्याच्या भोवती भ्रमण करतो. जर सूर्य नसता तर सौरमालाच अस्तित्वास नसती, प्रकाश नसता, ऊर्जा नसती, जीवन नसतं. आणि हा सिद्धांत ज्योतिषशास्त्रातही अतिशय सुंदरपणे दिसतो. पत्रिकेमध्ये सूर्य हा केवळ एक ग्रह म्हणून पाहायचा नसतो, तो जीवनशक्तीचा केंद्रबिंदू आहे, तो आत्म्याचा प्रकाश आहे, तो अस्तित्वाची जाणीव आहे, तो स्वाभिमान आहे, तो चेतना आहे, तो मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर आहे. सूर्याचा प्रकाश जसा 7 रंगांनी बनलेला असतो, तसं सूर्याचं कारकत्वही अनेक गुणांनी बनलेलं आहे. त्याच्याकडे मंगळासारखं धैर्य आहे, गुरुसारखा मान आहे, शुक्रासारखं आकर्षण आहे, बुधासारखी निर्णय क्षमता आहे
आणि आत्म्याला जागृत करण्याची दिव्यताही आहे. म्हणूनच ज्योतिषशास्त्रात सूर्य हा फक्त एका विषयाचा कारक नाही, तो अनेक कारकत्वांचा मूळ स्रोत आहे. आणि म्हणूनच सूर्य समजला तर पत्रिका समजण्याचा पहिला दरवाजा उघडतो. सूर्याचे कारकत्व समजून घेऊया. आकाशामध्ये रोज उगवणारा सूर्य आपण पाहतोच, पण त्याच सूर्याचा प्रकाश आपल्या आयुष्यात नेमका कुठे उतरतो हा प्रश्न फार कमी लोक विचारतात. ज्योतिषशास्त्रामध्ये कोणत्याही ग्रहाचं कारकत्व म्हणजे त्या ग्रहाच्या ताब्यात असलेली जीवनातील क्षेत्रे. पण सूर्याच्या बाबतीत एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायला हवी. सूर्याचं कारकत्व एक दोन गोष्टींपुरतं मर्यादित नाही. उलट इतर ग्रहांचे जे प्रमुख कारकत्व आहे त्याची बीजे अनेकदा सूर्यामध्येच सापडतात. म्हणूनच मला नेहमी असं वाटतं, सूर्य हा एका ग्रहाचं नाव नाही, सूर्य म्हणजे व्यक्तिमत्वाचा केंद्रबिंदू आहे. सूर्याला आपण आत्म्याचा कारक म्हणतो. पण आत्मा म्हणजे नेमकं काय? फक्त धार्मिक आणि आध्यात्मिक अर्थाने आत्मा समजला तर सूर्याचा अर्थ अर्धवट राहतो. ज्या क्षणी एखादी व्यक्ती संकटात असून सुद्धा म्हणते, मी हार मानणार नाही, त्या वाक्यामध्ये सूर्य आहे. ज्या क्षणी एखादा अधिकारी लाखो रुपयांचा मोह नाकारून सचोटीने निर्णय घेतो, तिथे सूर्य आहे. ज्या क्षणी एखादा सैनिक देशासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालतो, तिथे सूर्य आहे. आणि ज्या क्षणी एखादा सामान्य माणूस स्वतःच्या कष्टावर उभा राहण्याचा निर्धार करतो, तिथे सूर्य आहे. माझ्या अनुभवात पत्रिका पाहताना मी सर्वप्रथम शोधतो तो सूर्याचा प्रकाश. कारण अनेक वेळा व्यक्तीकडे पैसा असतो, बुद्धी असते, योग असतात, पण स्वतःवरच विश्वास नसतो. आणि मग प्रश्न पडतो, हे सगळं असून हा माणूस मागे का पडतोय? अनेक पत्रिकांमध्ये मला जाणवलेला एक पॅटर्न असा आहे, जेव्हा सूर्याची जीवनदायी शक्ती योग्य प्रकारे व्यक्त होत नाही, तेव्हा माणूस स्वतःच्या क्षमतेवरच संशय घ्यायला लागतो. इथे एक पत्रिका मला सांगावीशी वाटते. अर्थात ही पत्रिका एका स्त्रीची आहे. ही स्त्री किंवा ही मुलगी म्हणा, दिसायला अतिशय सुंदर, सामान्यांपेक्षा नक्कीच चांगली, नाकी डोळी किंवा उजळवळणी आणि कांतीही चांगली. तिचं शिक्षणही अतिशय उत्तम झालेलं. आणि या जोरावरच तिला वाटलं की आपलं लग्न किंवा विवाहही अगदी सहज होईल. खरं तर तो तिचा विवाह झालाही सहज, पण सूर्याचे जे कारकत्व आहे हे नंतर पुढे सुरू झालं. तिला मिळालेला जो नवरा होता तो चांगल्या ठिकाणी कामाला वगैरे होता, उच्च पदस्थ होता शिक्षण क्षेत्रामध्ये. पण झालं काय की त्याच्यामध्ये तो आई वडिलांचा एकुलता एक होता. गावाला भरपूर संपत्ती, त्याचे स्वतःचं इन्कम खूप चांगलं, अर्थात हिचं सुद्धा इन्कम चांगलं. सगळं काही व्यवस्थित झालं. पण नंतर पुढे समजलं की त्या मुलामध्ये पौरुषत्व कमी आहे. आता झालं काय की पौरुषत्व कमी आणि त्याचा सरळ सरळ परिणाम अर्थातच स्त्रीवर होतो. कारण मग स्त्रीला त्या संदर्भातले टोमणे घरातूनच मारले गेले गेले की तुझ्यात काहीतरी कमी आहे, अर्थात आपल्या मुलात काही कमी आहे हे पालक सहसा मानत नाहीत. तिच्याही बाबतीत तेच झालं. आता शेवटी या गोष्टीचा डिवोर्समध्ये रूपांतरण झालं. लग्नाच्या जवळजवळ 1-1.5 वर्षातच त्यांचा डिवोर्स झाला. याच्या पुढेही तिच्या बाबतीत हा मोठा त्रास झाला की डिवोर्स झाला, तिचा शिक्का मात्र अपयशाचा शिक्का तिच्यावर मारला गेला. आणि आत्ता परिस्थिती अशी आहे की ही मुलगी सर्व बाजूंनी सुसंस्कृत, स्वभावाने चांगली, रूपाने सुद्धा चांगली आणि चांगली कमवती सुद्धा आजच्या जीवनात सांगायचं झालं तर. परंतु तिचा विवाह होत नाही. जो शिक्का तिच्यावर मारला गेला होता तो अजूनही तसाच आहे. आणि आता हळूहळू सगळ्यात मोठा परिणाम तिच्या आत्मविश्वासावरती होऊ लागला आहे, जो की लग्नाच्या आधी जबरदस्त होता की आपल्याला कुठलाही मुलगा हा म्हणेल, कधीही आपलं सहज लग्न होऊ शकेल, मी हा म्हणण्याची कमी. आता गोष्ट बदलली आहे. आता महत्वाचं म्हणजे ती तयार आहे, विवाह होत नाहीये. तर तिच्या पत्रिकेमध्ये सूर्य जो आहे, ह्या सूर्यानी त्या सर्व गोष्टी तिच्या आयुष्यात घडवल्या. तिच्या पत्रिकेत सूर्य राहूची युती आहे. अर्थात सूर्य राहूची युती हा जन्म साधारणतः एक्लिप्सचा मानला जातो.
ग्रहणाचा मानला जातो. आणि स्त्री वर्गामध्ये साधारणतः ग्रहणाचा जन्म हा वैवाहिक जीवनावरती जोरदार परिणाम करतो. अर्थात हे जे मी सांगितलं, हे मोठ्या आकारावरती सांगितलं किंवा मोठ्या बाबतीत सांगितलं, परंतु त्याचा अनुभव मात्र स्त्री वर्गामध्ये येतोच. थोडक्यात, सूर्य जर का तुमच्या पत्रिकेमध्ये चांगला नसेल, तर एक वेळ अशी येते की व्यक्ती स्वतःच्याच क्षमतेवर संशय घ्यायला लागते. सूर्य म्हणजे केवळ आत्मविश्वास नाही. सूर्य म्हणजे कार्यक्षमता, सकाळी उठून कामाला लागण्याची प्रेरणा, मोठी जबाबदारी स्वीकारण्याची तयारी, अडचणींना सामोरं जाण्याचं धैर्य आणि संकटामध्येही पुढे चालत राहण्याची जिद्द. या सर्व गोष्टीचा उगम सूर्यामध्ये आहे. म्हणूनच बलवान सूर्य असलेल्या व्यक्तीला अनेकदा नेतृत्वाची संधी मिळते. लोक त्याच्याकडे पाहतात, त्याच्या निर्णयावर विश्वास ठेवतात, त्याच्या उपस्थितीने वातावरण बदलते. परंतु प्रत्येक तेजाला सावलीही असते. सूर्य शुभ असेल तर स्वाभिमान देतो, पण असंतुलित झाला तर अहंकार निर्माण करतो. शुभ असेल तर नेतृत्व देतो, अशुभ असेल तर हुकुमशाही निर्माण करतो. शुभ असेल तर सन्मान मिळवून देतो, अशुभ असेल तर मानाची भूक वाढवतो. म्हणूनच सूर्य समजताना त्याच्या प्रकाशा इतकाच त्याच्या उष्णतेचाही अभ्यास करण्याची गरज आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, सूर्य कधीच भीक मागत नाही. सूर्य कधीच दुसऱ्याच्या प्रकाशावर जगत नाही. तो स्वतःचा प्रकाश निर्माण करतो. आणि म्हणूनच पत्रिकेमध्ये सूर्य आपल्याला एक संदेश देतो: स्वतःच्या कर्तृत्वावर उभे राहा. हा संदेश समजला तर सूर्याचं अर्ध कारकत्व समजलं. आपण सूर्याचं कारकत्व थोडं समजून घेऊ. अनेक विद्यार्थी ज्योतिष शिकताना ग्रहांचं कारकत्व तोंडपाठ करतात. सूर्य म्हणजे आत्मा, चंद्र म्हणजे मंगळ म्हणजे शक्ती, बुध म्हणजे बुद्धी, एवढं लक्षात ठेवतात. पण प्रत्यक्ष पत्रिका हातात आली की सर्व ज्ञान एकमेकांशी जोडता मात्र येत नाही. याचं कारण एकच आहे: आपण कारकत्व पाठ केलंय, पण त्यामागचा विचार समजून घेतला नाही. सूर्य हा इतर ग्रहांसारखा फक्त एका विषयाचा कारक नाही, उलट अनेक कारकत्वांचा मूळ स्रोत आहे. खगोलशास्त्राकडे पाहिल्या संपूर्ण सौरमालेचं केंद्र सूर्य आहे. सर्व ग्रह त्याच्या भोवती फिरतात. त्याच्याकडून प्रकाश मिळतो, ऊर्जा मिळते आणि जीवनाला आधार मिळतो. ज्योतिष शास्त्रातही हाच नियम लागू होतो. पत्रिकेमध्ये सूर्य हा केवळ एक ग्रह नसून संपूर्ण व्यक्तित्वाला दिशा देणारा केंद्रबिंदू आहे. म्हणूनच सूर्याच्या कारकत्वामध्ये जीवनातील अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश होतो. सर्वप्रथम सूर्य हा आत्म्याचा कारक आहे. आता आत्मा शब्द ऐकताच अनेकाच्या मनात अध्यात्माचा विचार येतो. पण ज्योतिषशास्त्रातील आत्मा म्हणजे केवळ धार्मिक संकल्पना नाही. आत्मा म्हणजे स्वतःची ओळख, स्वतःचं अस्तित्व, स्वतःच्या जीवनाचा उद्देश. आपण कोण आहोत? आपण कोणत्या मूल्यांवर जगतो? आपल्या आयुष्याला दिशा देणारी अंतर्गत शक्ती कोणती आहे? या सर्व प्रश्नांचं उत्तर शोधण्याचा प्रवास म्हणजे सूर्य. याच कारणामुळे सूर्याला प्राणशक्तीचाही कारक मानला आहे. शरीर जिवंत असणं आणि जीवन जगण्याची ऊर्जा असणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. काही लोकांकडे सर्व सुविधा असतात पण उत्साह नसतो, तर काही लोक प्रतिकूल परिस्थितीही अविश्वसनीय ऊर्जा घेऊन काम करताना दिसतात. ही जीवनाला पुढे नेणारी चेतना सूर्याशी संबंधित आहे. याच चेतनेतून आत्मविश्वास जन्म घेतो, धैर्य निर्माण होते, निर्णय क्षमता विकसित होते, कर्तृत्वाची इच्छा निर्माण होते. आणि म्हणूनच सूर्य हा कार्यक्षमतेचाही कारक आहे. जेव्हा सूर्य संतुलित असतो, माणूस स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवतो, स्वतःचे निर्णय स्वतःच घेतो, जबाबदारीतून पळ काढत नाही. कठीण परिस्थितीतही स्थिर राहण्याचा प्रयत्न करतो. परंतु हाच सूर्य जर असंतुलित झाला तर तर आत्मविश्वासाचं रूपांतर अहंकारात होतं, स्वाभिमानाचं रूपांतर गर्वात होतं, अधिकाराचं रूपांतर हुकुमशाहीत होतं.
म्हणूनच सूर्य समजताना त्याचा प्रकाश, त्याची उष्णता दोन्ही समजून घ्यावी लागतात. माझ्या मते सूर्याची सर्वात सुंदर व्याख्या एकाच वाक्यात करायची झाली तर ती अशी: सूर्य म्हणजे माणसाच्या अंतर्मनात प्रज्वलित झालेली अशी शक्ती जी त्याला स्वतःच्या कर्तृत्वाने उभी राहण्याची प्रेरणा देते. याच कारणामुळे सूर्याचा संबंध मान, प्रतिष्ठा, अधिकार, नेतृत्व, शासन, प्रशासन, जबाबदारी आणि समाजातील स्थान या सर्व गोष्टींशी जोडला जातो. कारण ज्या व्यक्तीकडे अंतर्गत तेज असते त्या व्यक्तीकडे समाज आपोआप पाहू लागतो. आपण सूर्याच्या अशा कारकत्वाकडे वळू ज्याचा प्रत्येक माणसाच्या आयुष्याशी दररोजचा संबंध येतो. तो म्हणजे आत्मविश्वास. अनेक लोक आत्मविश्वास आणि अहंकार यामध्ये गल्लत करतात. पण ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने या दोन गोष्टी पूर्णपणे वेगळ्या आहेत. आत्मविश्वास म्हणजे मला हे काम करता येईल, आणि अहंकार म्हणजे हे काम माझ्याशिवाय दुसरं कोणीच करू शकत नाही. या दोन वाक्यांमध्येच बलवान आणि असंतुलित सूर्याचा फरक दडलेला आहे. संतुलित व्यक्ती किंवा संतुलित सूर्य असलेली व्यक्ती स्वतःवर विश्वास ठेवते, पण दुसऱ्याचाही सन्मान करते. असंतुलित सूर्य असलेली व्यक्ती स्वतःला सिद्ध करण्याच्या प्रयत्नात इतरांना लहान दाखवू लागते. आणि याच कारणामुळे सूर्य हा स्वाभिमानाचा कारक आहे. स्वाभिमान म्हणजे स्वतःच्या मूल्यांची जाणीव, स्वतःचा सन्मान राखत जगणं, अन्यायापुढे न झुकणं, सत्याची बाजू घेण्याचं धैर्य ठेवणं. परंतु स्वाभिमान आणि हट्टीपणा यामध्येही एक सूक्ष्म फरक आहेच. स्वाभिमानी माणूस सत्यासाठी ठाम राहतो. हट्टी माणूस स्वतः चुकीचा असतानाही माघार घेत नाही. पत्रिकेतील सूर्य या दोन्ही प्रवृत्तीमध्ये महत्वाची भूमिका बजावतो. आता नेतृत्वाबद्दल बोलू. आपण अनेकदा समजतो की नेतृत्व म्हणजे मोठ्या पदावर बसणं. पण माझ्या मते नेतृत्वाची खरी सुरुवात पदापासून होत नाही, ती जबाबदारीतून होते. घरात असो, कार्यालयात असो, व्यवसायात असो किंवा समाजात. जिथे एखादी व्यक्ती पुढे येऊन म्हणते, या जबाबदारीची काळजी मी घेतो, तिथे सूर्य कार्यरत असतो. म्हणूनच सूर्याचा संबंध राजसत्ता, प्रशासन, व्यवस्थापन, अधिकार आणि नेतृत्वाशी जोडला गेला आहे. परंतु इथे एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी सुद्धा आहे, ती म्हणजे अधिकार मिळवणं सोपं असतं, पण अधिकार पेलण्यासाठी व्यक्तिमत्व लागतं, आणि ते व्यक्तिमत्व घडवण्याचं कार्य सूर्य करतो. माझ्या अनुभवात ही गोष्ट मला वारंवार जाणवली आहे. या संदर्भात एक पत्रिका आठवते म्हणून सहजच सांगतो. माझ्याकडे एक अशी पत्रिका आली होती की तो व्यक्ती अगदी सामान्य कुटुंबात त्याने जन्म घेतला. वडीलही ठीकठाक, म्हणजे 2 वेळचं जेवण किंवा बाकी छोट्या मोठ्या सोयीसुविधा त्याला मिळत होत्या. या व्यक्तीने जीवनाच्या सुरुवातीला छोटी मोठी कामं केली, परंतु हळूहळू शेअर मार्केटमध्ये त्यांनी स्वतःचे पाय घट्ट करण्यास सुरुवात केली. लक्षात घ्या, मराठी असून सुद्धा हळूहळू त्यांनी शेअर मार्केटमध्ये पाय आपले एवढे घट्ट रोवले की आज तो करोडपती झालेला आहे. त्याचे म्हणजे जे ॲसेट्स आहेत किंवा त्याची जी मालमत्ता आहे ती सिंगापूर पासून वगैरे आहे, म्हणजे परदेशातही त्याची मालमत्ता आहे. तर अशी ही व्यक्ती अगदी शून्यातून का पुढे गेली? अर्थात त्याच्या पत्रिकेत बाकीचेही ग्रह महत्त्वपूर्ण आहेत, पण त्याचबरोबर त्याच्या पत्रिकेत म्हणजे कर्क लग्न आहे त्याचं. कर्क लग्नात दशमात मेषेचा असणारा रवी. रवी हा दक्षिण दिशेला किंवा दशम स्थानामध्ये सर्वोच्च अशी फलं देतो, आणि त्या दशम स्थानामध्ये तो स्वतःच्या उच्च राशीत आहे. आणि यामुळेच हा जो व्यक्ती आहे, हा व्यक्ती जनमानसात प्रसिद्ध पावलेला आहे. अर्थात ही जी प्रसिद्धी आहे, हे जे पद आहे, हे समाजाने त्याला दिलेलं आहे, त्यांनी स्वतःहून घेतलेलं नाही. अर्थात हा व्यक्ती दुसऱ्याला मदत करणं आणि मितभाषी आहे,
गर्व ह्या व्यक्तीच्या वागण्या बोलण्यात तुम्हाला तसा दिसून येणार नाही. अर्थात स्वतःबद्दल जी आपण सेल्फ रिस्पेक्ट ज्याला म्हणतो, तो त्याच्यामध्ये आहे. परंतु त्याचं रूपांतर गर्वामध्ये किंवा अहंकारामध्ये झालेलं नाही. बलवान सूर्य असलेल्या व्यक्तींमध्ये निर्णय क्षमता, जबाबदारी स्वीकारण्याची तयारी किंवा संकटसमयी शांत राहण्याचा एक विशिष्ट पॅटर्न दिसून आलाय. तो याचप्रमाणे की काही पत्रिकांमध्ये सूर्य बाधित असताना संधी असूनही स्वतःवर विश्वास न ठेवण्याची प्रवृत्ती दिसली. अशा अनुभवांमुळे शास्त्रातील कारकत्व जिवंत होते. कारण ग्रह समजण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्यांना माणसांच्या जीवनात प्रत्यक्ष ओळखणं. म्हणूनच मी विद्यार्थ्यांना नेहमी एक गोष्ट सांगतो, आजपासून आपल्या आजूबाजूच्या माणसांमध्ये नव्या नजरेने पहा, शोधक नजरेने पहा. ज्या व्यक्तींकडे आत्मविश्वास आहे, ज्याच्याकडे जबाबदारी स्वीकारण्याची ताकद आहे, ज्याच्याकडे स्वाभिमान आहे, ज्याच्या उपस्थितीने इतरांना प्रेरणा मिळते, त्या व्यक्तीमध्ये सूर्याचा प्रकाश कसा व्यक्त होतो हे शोधण्याचा प्रयत्न करा. कारण त्या दिवशी तुम्ही फक्त सूर्याबद्दल वाचणार नाही. आता आपण सूर्याच्या अशा कारकत्वाकडे वळूया, जे प्रत्येक माणसाला आयुष्यात कधीतरी हवंसं वाटतं. ते म्हणजे मान, प्रतिष्ठा आणि अधिकार. आपण प्रत्येकजण आयुष्यात काहीतरी मिळवण्यासाठी मेहनत करतच असतो. कोणी पैशासाठी, कोणी ज्ञानासाठी, कोणी व्यवसायासाठी. पण या सर्वांपेक्षा एक गोष्ट अशी आहे, जी माणूस मनापासून कमवू इच्छितो. ती म्हणजे सन्मान. सन्मान हा विकत मिळत नाही. तो पदामुळे कायम राहतही नाही. तो संपत्तीमुळेही टिकत नाही. सन्मान टिकतो तो व्यक्तिमत्वामुळे. आणि म्हणूनच ज्योतिषशास्त्रात सूर्याचा संबंध मान, प्रतिष्ठा आणि कीर्तीशी जोडला आहे. सूर्य जसा आकाशात स्वतःच्या प्रकाशाने ओळखला जातो, तसाच बलवान सूर्य असलेला मनुष्य स्वतःच्या कर्तृत्वामुळे समाजात ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. त्याला दुसऱ्याची नक्कल करून जगणं आवडत नाही. त्याला स्वतःचा मार्ग तयार करायचा असतो. म्हणूनच सूर्याचा संबंध प्रशासन, शासन, व्यवस्थापन आणि मोठ्या जबाबदाऱ्यांशी जोडला गेला आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीवर मोठी जबाबदारी सोपवली जाते, जेव्हा शेकडो किंवा हजारो लोक त्याच्या निर्णयाकडे पाहत असतात, तेव्हा त्या व्यक्तीकडे फक्त अधिकार असून चालत नाही. त्याच्याकडे चारित्र्यही असावे लागते, सचोटी असावी लागते, निर्णय क्षमता असावी लागते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःपेक्षा मोठ्या उद्दिष्टांसाठी काम करण्याची तयारी असावी लागते. हेच खरं सूर्याचं तेज आहे. याच कारणामुळे प्राचीन ग्रंथामध्ये सूर्याचा संबंध राजा, राजसत्ता, प्रशासन, उच्च अधिकारी, शासन व्यवस्था आणि सार्वजनिक जबाबदाऱ्यांशी जोडला गेलेला आढळतो. परंतु इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. अधिकार हा सूर्याचा एक पैलू आहे, पण अधिकाराचा उपयोग कसा केला जातो हे त्या व्यक्तीच्या संपूर्ण पत्रिकेवर अवलंबून असतं. म्हणूनच केवळ बलवान सूर्य आहे म्हणून प्रत्येक व्यक्ती मोठ्या पदावरच जाईल असा निष्कर्ष काढता येत नाही. परंतु अशा व्यक्तींमध्ये स्वतःला सिद्ध करण्याची आणि प्रभाव निर्माण करण्याची प्रेरणा अनेकदा दिसून येते. माझ्या अनुभवात एक गोष्ट वारंवार जाणवली आहे. जे लोक स्वतःच्या कर्तृत्वाने समाजात स्थान निर्माण करतात, त्यांच्यामध्ये बाह्य यशा इतकाच अंतर्गत स्वाभिमानही असतो. आणि जेव्हा हा स्वाभिमान संतुलित राहतो, तेव्हा व्यक्तीचा प्रभाव दीर्घकाळ टिकतो. इथे सुद्धा एक छोटीशी पत्रिका तुम्हाला सांगावीशी वाटते. हा जो मुलगा आहे किंवा हा जो व्यक्ती आहे, हा अगदी सामान्य कुटुंबातला, मुंबईमध्ये चाळीमध्ये राहणारा मुलगा. त्याचे वडील छोटं मोठं काही सामाजिक काम करायचे आणि त्याचद्वारे ते ओळखले जायचे. हा मुलगा सुद्धा हळूहळू जे कॉलनी असतात, त्याच्या ज्या कमिटी असतात, त्याच्यामध्ये त्यांनी काम केलं. हळूहळू त्या कमिटीमध्ये उच्च पदाला गेला. त्यानंतर त्यांचा जो मोठा एरिया होता, तिथे गणपतीचं जे मंडळ असतं किंवा साई भक्तींचं जे मंडळ असतं, तिथे त्याने काम केलं. तिथे त्याने अगदी ग्राउंड लेवलपासून काम सुरुवात केली. मोठ्या पदावर गेला. नंतर समाजाचं काम केलं. तो ज्या समाजात होता
त्या समाजाचा जे संस्था आहे त्यामध्ये त्यांनी काम केलं. तिथे उच्च पदावर पोहोचला. हळू त्याचा एकंदरीत जे सर्कल होतं ते मोठं होत गेलं समाजातलं. अनेक लोकं त्याला ओळखू लागली. हा काम स्वतः करायचा आणि त्याचं क्रेडिटही स्वतः घ्यायचा नाही, परंतु समोरच्याची कामं मात्र करायचा. त्याच्यामुळे हा जो व्यक्ती हा ट्रस्टवर्दी बनला आणि आपोआपच त्याच्यामध्ये कर्तृत्व गुणाची किंवा नेतेपदाची जी भावना असते, ती लोकांना दिसू लागली. त्यांनी ते स्वतःहून कधी घेतली नाही. आणि नंतर हा जो व्यक्ती आहे, हा व्यक्ती मुंबईमध्ये कॉर्पोरेटरमधून निवडून सुद्धा आला. हळू तो राजकारणात त्याने आपले पाय स्थिरावले. आता हा जो व्यक्ती आहे, हा व्यक्ती एक व्यवस्थित, प्रतिभासंपन्न आणि आर्थिकदृष्ट्या सुद्धा व्यवस्थित त्याचं एकंदरीत संपूर्ण जीवन आहे. अगदी म्हणतात, ज्याला बेसिक लेव्हल म्हणतात, आर्थिक सुद्धा किंवा सामाजिकदृष्ट्या याच्यातून तो खूप वर उठलेला आहे. तर अशा प्रकारे साधारण जर तुमच्या पत्रिकेत अर्थात याच्या पत्रिकेमध्ये जो सूर्य आहे, हा सूर्य मेष राशीचा आहे. आता इथे असाही गैरसमज करू नका, की ज्यांचे मेष राशीचे सूर्य आहेत किंवा ज्यांचे सिंह राशीचे सूर्य आहेत, त्या व्यक्ती अशाच प्रकारे पुढे जातील किंवा आपल्या पत्रिकेत तसा योग आहे म्हणून मी का पुढे गेलो नाही. तर पत्रिकेमध्ये बाकीचे ग्रहसुद्धा तेवढेच महत्त्वपूर्ण ठरतात. कारण पत्रिकेमध्ये मिळणारे इफेक्ट हे टीम इफेक्ट असतात. परंतु इथे जसं की आपण सूर्याबद्दल जास्त विचार करतोय, त्या अनुषंगाने सूर्य समजा स्वराशीत किंवा उच्च राशीत असला, तर अशा प्रकारे गोष्टी होण्याचा संभव जास्त असतो किंवा व्यक्तीमध्ये निर्णय क्षमता किंवा नेतृत्व गुण हे उत्तम प्रकारे असतात. आता आपण सूर्याच्या आणखीन एका अत्यंत महत्त्वाच्या कारकत्वाकडे पाहूया. ते म्हणजे वडील. ज्योतिषशास्त्रात सूर्याला पित्याचा कारक मानला जातो. पण याचा अर्थ फक्त वडिलांची उपस्थिती किंवा अनुपस्थिती एवढाच नसतो. वडिलांकडून मिळणारे संस्कार, शिस्त, कर्तव्य भावना, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि कुटुंबातील जबाबदारीची जाणीव या अनेक गोष्टींचा अभ्यास सूर्याच्या माध्यमातून केला जातो. म्हणूनच सूर्याचा अभ्यास करताना आपण केवळ ग्रह पाहत नाही, तर त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा पाया समजून घेण्याचा प्रयत्न करतो. याच कारणामुळे मला असं नेहमी वाटतं, की सूर्य समजणं म्हणजे केवळ ग्रह समजणं नाही, तर माणसाच्या अस्तित्वाला दिशा देणारी अंतर्गत ऊर्जा समजणं आहे. याचप्रमाणे सूर्य हा प्राणशक्ती, आरोग्य, हाडं, पित्तप्रकृती, अध्यात्म, इच्छाशक्ती आणि जीवन ऊर्जा यांचा सखोल अभ्यास सुद्धा सूर्यावरून करता येतो. आतापर्यंत आपण सूर्याचा संबंध आत्मविश्वास, स्वाभिमान, नेतृत्व, मान-सन्मान, प्रतिष्ठा आणि सामाजिक स्थानाशी पाहिला. परंतु सूर्याचं सर्वात मूलभूत कारकत्व अजून समजून घ्यायचं आहे. ते म्हणजे प्राणशक्ती. ज्योतिषशास्त्रामध्ये सूर्याला आत्मा आणि प्राण यांचा कारक म्हटलं गेलं आहे. एका वाक्यामध्ये सूर्याचं संपूर्ण तत्वज्ञान दडलेलं आहे. शरीर जिवंत असणं आणि जीवनामध्ये उत्साह असणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आपण अनेकदा पाहतो, काही लोक दिवसभर काम करूनही थकत नाही. नवनवीन कल्पना त्यांना सुचतात. अडचणी आल्या तरी पुन्हा उभे राहतात आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज असतं. तर काही लोकांकडे सर्व सुविधा असूनही सततचे निरुत्साही वाटतात. काम करण्याची इच्छा नसते, निर्णय घेण्याची ताकद कमी पडते, जीवनामध्ये ऊर्जा जाणवत नाही. यामध्ये अनेक ग्रहांचा सहभाग असतो, पण जीवनाला चेतना देणारा मूलभूत प्रकाश मात्र सूर्याचाच असतो. म्हणूनच सूर्याला जीवनदायी ग्रह मानलं गेलेलं आहे. आरोग्याच्या दृष्टीनेही सूर्याचे स्थान अत्यंत महत्वाचे आहे. शरीरामध्ये रोगांशी लढण्याची क्षमता, प्रतिकूल परिस्थितीत टिकून राहण्याची ताकद आणि संकटानंतर पुन्हा उभे राहण्याची ऊर्जा या सर्व गोष्टींचा अभ्यास सूर्याच्या माध्यमातून केला जातो. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक आजार फक्त सूर्यावरूनच पाहायचा. पत्रिका नेहमी संपूर्णपणे पाहावी लागते. परंतु जीवनशक्तीचा मूलभूत आधार समजून घ्यायचा असेल तर सूर्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. शरीरातील काही अवयवांशीही सूर्याचा संबंध सांगितला गेला आहे. विशेषतः हृदय, हाडांची रचना, उजवा डोळा आणि शरीरातील उष्णतेचा समतोल. याचबरोबर
आयुर्वेदामध्ये सूर्याचा संबंध प्रामुख्याने पित्त प्रकृतीशी जोडला जातो. म्हणूनच पत्रिकेतील सूर्य समजताना शरीर, मन आणि ऊर्जा या तिन्ही स्तरावर विचार करणं आवश्यक असतं. आता सूर्याचा आणखीन एक जो महत्वाचा गुणधर्म आहे, सूक्ष्म कारकत्व आहे, त्याकडे पाहू. ते म्हणजे इच्छाशक्ती. माणसाला ज्ञान असू शकतं, संधी असू शकतात, साधने असू शकतात, पण त्या सर्वांचा उपयोग करण्याची अंतर्गत तयारी नसेल तर यश अपूर्ण राहतं. जी परिस्थिती बदलण्याचा निर्धार निर्माण करते, पुन्हा प्रयत्न करण्याची प्रेरणा देते, अपयशानंतरही पुढे चालत राहायला शिकवते, त्या इच्छाशक्तीचा संबंध सूर्याशी जोडला जातो. माझ्या अनुभवात एक गोष्ट अनेकदा जाणवली आहे. अनेक लोक पत्रिकेमध्ये धनयोग, राजयोग किंवा उत्तम ग्रहस्थिती शोधत असतात. पण जर व्यक्तीमध्ये स्वतःच्या क्षमतेवरच विश्वास नसेल, व्यक्तीचा कष्ट करण्याची तयारी नसेल, जबाबदारी स्वीकारण्याची हिंमत नसेल, तर अनेक चांगले योग पूर्ण क्षमतेने व्यक्तही होत नाही. याच कारणामुळे सूर्याला पत्रिकेचा आधारस्तंभ मानला जातं. या संदर्भात इथे आणखीन एक पत्रिका किंवा हवं तर आपण दोन पत्रिके संदर्भात सुद्धा बोलू शकतो. या दोन्ही पत्रिकेबद्दल सांगायचं झालं तर या दोन्ही पत्रिकेमध्ये राजयोग आहे. राजयोगाचा सामान्यपणे आपण अर्थ असा समजतो की राजयोग असणाऱ्या व्यक्तींचं सर्व काही व्यवस्थित होतं. अर्थात सर्वात पहिला जो आपला अपेक्षा असते ते म्हणजे पैसा, मान, सन्मान सर्व काही व्यवस्थित होतं. यांचं जीवन खडतर नसतं तर अगदी स्मूथ राहतं. याच्यामध्ये पहिली जी पत्रिका आहे त्या संबंधात सांगायचं झालं तर ती जी व्यक्ती आहे ती व्यक्ती अभ्यासामध्ये किंवा ज्ञानामध्ये सो होती. फार काही त्यांनी म्हणजे फार काही उच्च शिक्षण झालं नाही. मुक्त विद्यापीठामधून ग्रॅज्युएशन वगैरे केलं. त्यानंतर आई वडिलांचा हा एकुलता एक मुलगा, वडील सरकारी नोकर. त्यानंतर त्याचा विवाह झाला. विवाह झाल्यानंतर पत्नीशी त्याचा फारसा काळ जमला नाही. वादविवाद भरपूर झाले. अर्थात हा मुलगा करिअरच्या दृष्टीनेही काहीही नव्हता. म्हणजे ह्याने कधीही कोणतं काम केलं नाही, जॉब केला नाही. छोटं-मोठं काही सामाजिक काम किंवा राजकीय पक्षामध्ये काम करणं आणि छोटे-मोठे काही जे एजंट वगैरे म्हणतात तशा प्रकारचं कामाचं स्वरूप होतं. तरीसुद्धा वडिलांचा थोडीफार मालमत्ता होती आणि एकुलता एक मुलगा, यावरती त्याचं लग्न झालं. विवाह झाल्यानंतर त्याची जी पत्नी होती, या पत्नीबरोबर सुद्धा त्याचं काही फारसं जमत नव्हतं. आता त्याचा स्वतःचा स्वभाव थोडासा वेगळा होता. आता इथे एवढं असूनही पत्रिका तर राजयोग सांगते आहे, परंतु याच्यामध्ये कर्तृत्वाची भावना तशी कोणती दिसत नाही. परंतु ह्याच्या पत्रिकेत तो राजयोग फळाला आला. तो कसा? तर आता सांगितलं त्याप्रमाणे त्याची जी पत्नी होती, या पत्नीबरोबर याचं काही फारसं जमत नव्हतं. थोड्याफार थोड्या प्रमाणात वादही झाले, विवादही झाले. त्यांचं प्रकरण पोलीस स्टेशनपर्यंत ते गेलं, पण तो डिव्होर्स झाला नाही. त्याच पत्नीबरोबर नंतर यांनी संसार थाटला, व्यवस्थित झाला. परंतु जी पत्नी आहे, ती पत्नी अतिशय कर्तृत्ववान ठरली. त्या पत्नीनी स्वतःच्या हिमतीवरती स्वतःचं साम्राज्य उभं केलं आणि मग तिने स्वतःचे म्हणजे इस्टेट वगैरे भरपूर उभी केली. ती आयुष्यात पुढे गेली आणि हा फक्त नावाला तिचा नवरा राहिला. परंतु असं पाहिलं तर याच्या आयुष्यात आता सर्व प्रकारची सुख आहेत. परंतु कर्तृत्वाची भावना जी सूर्याच्या कारकत्वात आतापर्यंत आपण बोलत आलेलो आहोत, ते कर्तृत्व मात्र त्याच्यामध्ये अजिबात नाही. ते कर्तृत्व खरं तर त्याच्या पत्नीचं आहे. परंतु तो स्वतः राजयोग मात्र अनुभवत आहे. तर राजयोग अशा प्रकारे सुद्धा व्यक्त होतो. दुसरी जी पत्रिका आहे त्याबद्दल सांगायचं झालं, तर हा जो मुलगा आहे, हा अगदी सरळ मार्गी. आई सांगेल तसं, आईच्या सांगण्याप्रमाणे उठ, बस, अभ्यास. अगदी अभ्यासात अत्यंत हुशार, अतिशय हुशार. म्हणजे 10वी 12वी किंवा इंजिनिअरिंग किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन हा US मध्ये जाऊन पोस्ट ग्रॅज्युएशन त्याने केलं. याच्याही पत्रिकेमध्ये ज्याला आपण म्हणतो राजयोग आहे. पण याच्या बाबतीमध्ये गोष्टी काही होत नाहीये. म्हणजे हा US मध्ये गेला, तिथे सर्व ह्याच्याबरोबरचे आहेत त्यांना जॉब वगैरे लागले, परंतु याला लागलेला नाही. आता हा मनामध्ये पूर्णपणे खंगला गेलेला आहे. ह्याचा आत्मविश्वास पूर्ण तुटून गेलेला आहे. आता आपल्याकडून काही होईल हेच त्याला वाटत नाही आणि एकेकाळी अतिशय हुशार, अतिशय प्रतिभावान असा प्रकारचा मुलगा. म्हणजे प्रत्येक आईला असा मुलाची अपेक्षा असावी, अशा प्रकारे त्याचं एकंदरीत जी एज्युकेशनल बॅकग्राऊंड होती, ती आहे.
परंतु त्याला जॉब लागत नाहीये. याचं कारण त्याच्या पत्रिकेत असणारा रवी आणि शनीचा केंद्रयोग. याच्या आधी जी पत्रिका सांगितली त्या पत्रिकेमध्ये रवी आणि शनीचा प्रतियोग होता. आता या दोघांच्याही पत्रिकेमध्ये राजयोग आहे. दुसऱ्या पत्रिकेत जो राजयोग आहे तो त्याच्या त्यांच्या वडिलांची जी आर्थिक स्थिती आहे त्याच्यावरून ठरतो. त्याच्या वडिलांची आर्थिक स्थिती अतिशय उत्तम आहे. ती एवढी चांगली आहे की हा मुलगा यूएसमध्ये जॉबलेस आहे, तरी सुद्धा त्याचा संपूर्ण खर्च हे वडीलच आतापर्यंत करत आहे. त्यांची अपेक्षा फक्त एवढीच आहे की त्यांनी तिथे काहीतरी जॉब वगैरे करावा किंवा स्वतःचं लाईफ सेटल करावं, परंतु ते होत मात्र नाहीये. दोन्ही पत्रिकेमध्ये राजयोग आहेत, परंतु ते कशा प्रकारे फलित झाले हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं. म्हणजे फक्त आणि फक्त राजयोग असून उपयोग नसतो, तर तो राजयोग कशा प्रकारे फलित होणार आहे, त्याच्यामध्ये त्या व्यक्तीचं कर्तृत्व किती आहे हे सुद्धा जाणून घेणं तेवढंच महत्त्वाचं ठरतं. आता या संपूर्ण भागाचा सारांश एकाच वाक्यात सांगायचा झाला तर सूर्य म्हणजे केवळ प्रकाश देणारा तारा नाही. सूर्य म्हणजे माणसाला स्वतःच्या कर्तृत्वाने जगण्याची प्रेरणा देणारी अंतर्गत ऊर्जा आहे. जेव्हा हा प्रकाश संतुलित असतो तेव्हा व्यक्तिमत्व तेजस्वी होतं, निर्णय स्पष्ट होतात, कर्तृत्व वाढतं, मान सन्मान प्राप्त होतो आणि जीवनाला एक स्पष्ट दिशा मिळते. आजच्या भागात आपण सूर्याचं मूलभूत स्वरूप समजून घेतलं. पुढील एपिसोडमध्ये सूर्य प्रत्यक्ष पत्रिकेमध्ये कसा कार्य करतो, बलवान आणि दुर्बल सूर्याची लक्षणं कोणती, तसंच सूर्य व्यक्तिमत्व घडवताना कोणते सूक्ष्म परिणाम देतो याचा सखोल अभ्यास करणार आहोत. कारण ज्योतिषशास्त्रामध्ये सूर्य समजणं म्हणजे फक्त एक ग्रह समजणं नाही, तर माणसाच्या जीवनातील प्रकाश समजणं आहे. धन्यवाद.